नवी मुंबई येथील प्रास्ताविक आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी सुरू असलेल्या भूमिपुत्रांच्या आंदोलनाला भारत मुक्ती मोर्चाने समर्थन दिले। भारत मुक्ती मोर्चाच्या या राष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून दिनांक 20 मे 2021 रोजी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसीलदारांमार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी निवेदन देण्यात आले। दिनांक 5 जून रोजी भारत मुक्ती मोर्चाच्या पनवेल युनिटच्या महत्त्वपूर्ण बैठक खांदा कॉलनी येथे पार पडली। या बैठकीला स्थानिक मूलनिवासी भूमिपुत्रांच्या सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून दिनांक 10 जून रोजी आयोजित मानवी साखळी आंदोलनाला सक्रिय सहभाग देण्याचं समर्थन भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने देण्यात आले। लोकनेते दिबा पाटील साहेब हे संपूर्ण भारतातील मूलनिवासी कष्टकरी शेतकरी भूमिपुत्रांचे भाग्यविधाते आहेत। त्यांचा प्रेरणादायी आणि संघर्षपूर्ण इतिहास आमच्यासाठी अमूल्य ठेवा। एकूणच कष्टकऱ्यांच्या जीवनात दिबा पाटलांनी दिलेल्या लढ्याने अमूलाग्र असा बदल घडवलाय। सत्यशोधक वारसा असलेल्या अशा या महामानवाचं नाव प्रस्ताविक आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं तर ते दिबाच नाही तर विमानतळाचाच गौरव ठरेल अशी आमची भावना आहे, असंही यावेळी कृती समितीच्या वतीनं सांगण्यात आलंय। सर्व आंदोलनात भारत मुक्ती मोर्चा संपूर्ण ताकदीने सक्रिय सहभागी असेल असं भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। या पत्रकार परिषदेत भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशदादा पाटील, कामगार नेते संतोष भाई घरत, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे संजय घरत, भारत मुक्ती मोर्चाचे रायगड जिल्हा प्रभारी मनोज महाले, जिल्हाध्यक्ष विजय आवासकर, तालुका अध्यक्ष मंथन कल्लूरकर आदींसह मनोज रामधरणे, ॲडव्होकेट अधिकारी मधुकर म्हात्रे, डॉक्टर तपन पाटील हे उपस्थित होते। शिवधर्म न्यूज चॅनलसाठी वृत्तसंकलन विभाग, पनवेल। आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे कैवारी, भूमिपुत्रांचा अस्तित्व, लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला भारत मुक्ती मोर्चा संपूर्ण महाराष्ट्र कमिटी तर्फे आम्ही शपथ घेतो की जोपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव लागत नाही तोपर्यंत भारत मुक्ती मोर्चा शांत बसणार नाही। आंदोलन चालूच ठेवी। कोण म्हणतं दिबा पाटील साहेबांचं नाव देणार नाही? आदरणीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचा, आदरणीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचा आवाज। साहेबांच्या बद्दल कुठे छेडाछेडी झाली तर आम्ही सगळ्यात जातो, बाबा तुमच्या वडिलांचा या तुमचे वडील आहे, तुम्ही नाव लावताच वडिलांचं। मी माझ्या वडिलांचं सुरेश गजानन पाटील नाव लावतो। तुम्हाला माहिती आहे माझ्या वडिलांनी काय कार्य केले? नाही, पण तुम्ही आता लिहिताना माझं नाव असं घ्या तर आमचे वडील बिन शिकलेले असतील, आमचे वडील काळे असतील, आमचे वडील कदाचित लंगडे असतील, कसेही असतील, पण ते माझे वडील आहेत, मी माझ्या बापाचं नाव लावणार। आता दुसऱ्यानं काही लाचारीसाठी दुसऱ्याच्या बापाला आपलं बाप बोलायचं नसते, बोलावं त्यांनी, तो त्यांचा अधिकार। दिबा पाटलांचा मोठेपणा सांगायच्या आधी मी सांगतो, आमचा नेता आहे ना, मग आमच्या लोकांना आता उत्तर महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याचं नाव कुठे मोठ्या स्मारकाला लावलं नाही का? उत्तर महाराष्ट्रात आमचे बहुजनांचे नेते झाले म्हणून त्यांची नावं नाही घ्यायची काय? शासन करण्या जमातीला हा आमचा इशारा आहे। नाहीतर तुम्ही आता कुठल्याही प्रकल्पाला कोणतं नाव द्यायचा प्रयत्न कराल त्यावेळेला मग प्रतिक्रिया होते। ही प्रतिक्रिया उदाहरण सांगतो, माझ्या नात्यातल्या लोकांची, माझी स्वतःची जमीन नाही, पण माझ्या भाच्याची, माझ्या बहिणीची, माझ्या सासूबडीची याची, अशा माझ्या मित्रांच्या जागा त्या नागपूरला तो समृद्धी महामार्ग आहे, तो समृद्धी महामार्ग आमच्या जागेतनं जातो। त्यासाठी आमची चांगल्यापैकी घरं तुटली, आम्ही डेव्हलप केलेल्या बागा त्या तुटल्या, दिल्या आपल्याला, आणि दिल्यानंतर त्या महामार्गाचं नाव आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं दिलं आणि नाही विरोध केला। त्यावेळेला आम्ही बोललो असतो ना,
का आमच्या भागातनं जात आहे तर आमच्या भागात कोणी मोठा माणूस समाजासाठी काम केलेलं नाही का, देशासाठी काम केलेलं नाही का? धीराजी पाटील, गोमाजी पाटील देशासाठी बलिदान छातीवर गोळ्या घेतलेला नाही का? काही कोतवाल त्यांनी नाही का बलिदान केलं, मग त्यांचं नाव काय नाही द्यायचं? त्यांच्यापासून काय प्रेरणा मिळणार नाही का? मग आम्ही नाही केलं. आणि जसं माणसाचा गौरव करता येतो तसा माणसावर टीकाही करता येते. आम्ही नाही करणार, आता करीत नाही, परंतु छेडला तर सोडणार नाही. शेवटी मग जसं मी सांगितलं की गावातले सगळे पुरुष या दासरी परिसरातले गेले होते, तेव्हा बायका रस्त्यात उतरून सरकारला, वसंतदादाच्या सरकारला शेवटी म्हणणं माफ करा, मान्य करा. बायका, महिला एवढ्या पराक्रमी आहेत. महिला दुसरे ते चिरनेरला हातातून बंदूक हिसकावून ते गोळ्या घालणाऱ्यांना ठार मारण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आमच्या महिलासुद्धा आहेत. तेव्हा आमच्या समाजाला छेडू नका. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये पोलिसांच्या बंदुका हिसकावून त्यांना गोळ्या घालणारे, तिथलं हुकूम देणाऱ्या मामलेदाराला मारणारे, ही आमची जात आहे. शांत आहे तोपर्यंत सहकार्य करू, तुमचं नेतृत्वही मान्य करू. बंड करून उठलो तर नाही जमायचं. तेव्हा कोणाचं नाव कुठे द्या, पण विचार आणि सुरुवात करा. जे लिलिपूर मगाशी मी शब्दवाला बुटके आहे, सांगा मला कोणी पत्रकार आपण हा, तुम्ही त्यांच्या सगळ्यांचं चरित्र ओळखता, मी पण चरित्र ओळखतो, यांची कोणती लायकी आहे? दिबा पाटील हे केवळ अगदी समाजातील तर ते महाराष्ट्राचे नेते होते, विशेषतः बहुजनांचे नेते होते आणि आज दूरदृष्टी असलेले नेते होते. यांनी पहिल्यांदी साहेबांचं नाव देण्याच्या मिटिंगला सगळीकडे हजर राहिले ना. आता वरून आदेश आल्याबरोबर घाबरले, शेपूट हात घातले आणि आता पण गुरगुरत आहे, पण ते असं गुरगुरत आहे. तेव्हा हे डोके लोक आहेत, यांच्याकडे महत्त्वाकांक्षा नाही आहे, याच्याकडे व्यापक नेतृत्व करण्याची यांची दृष्टी नाही आहे आणि म्हणून हे आता हे अशा तऱ्हेने करत आहेत. एका बाजूला म्हणतात साहेबांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात साहेबांच्या आई दुसऱ्याचं नाव द्या. अरे काय चाललं आहे? त्याने बोलताना सुद्धा दम नव्हता त्यांच्या. पत्रकार बंधून तुमचे प्रश्न मी जेव्हा ऐकले तेव्हा त्यांची केठ्या उडाली. मग कोणाला लग्नीला लागली, मी बघत होतो ती पत्रकार परिषद ना. हळूच तुमचे प्रश्न आल्यावर सगळेच जर कटले, थोडेसे राहिले, हे मी पाहिलं का डोळे. तेव्हा एक लिलिपूट आहे, लिलिपूट साहेबांची उंची त्यांना आहे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका त्या मुंबईला एका माणसाने पाडलं, काजूरोळकर. तेव्हा लक्ष्मण नावाचा एक पत्रकार होता, एक व्यंगचित्रकार. त्यांनी बाबासाहेबांचा पाय दाखवला होता, बूट दाखवला होता, त्या बुटाची टाच दाखवली होती आणि त्या बुटाच्या टाचे एवढा त्या काजरोळकरांचा फोटो दाखवला होता. त्या काजरोळकर जरी निवडून आले तरी बाबासाहेबांच्या बुटाच्या टाचेच्या एवढ्या उंचीचा नाही. हे अशा तऱ्हेचे छोट्या उंचीचे लोक हे काय करतील? याने समाजात येऊन सांगा, पत्रकार परिषद देत नाही, आम्ही गावोगावी जातो आहे आणि सगळा गावोगावी उत्स्फूर्त पाठिंबा मिळतो. तेव्हा यांना आता पुढे काय होईल ते आज सांगत नाही, कदाचित त्यांची दृष्टी फिरेल, समाजातली हवा बघतील ना, पुन्हा आता शेपूट घातले, आता पुन्हा येतील आमच्याबरोबर असं खात्री वाटते. आणि मी त्यांना विनंती करतो की आमच्याबरोबर या. भारत मुक्ती मोर्चा ह्या आंदोलनात, ह्या भागातल्या आंदोलनात तर यांच्याबरोबर आहेच, कारण समाजात खूप पडू नये, पण महाराष्ट्रभर आज तरी आम्ही आंदोलन करतो. धन्यवाद. यांचे नाव देण्यासाठी सुरू असलेल्या भूमिपुत्राच्या आंदोलनात राष्ट्रीय किसान मोर्चाच्या जाहीर समर्थन आणि सक्रिय समर्थन. बांधवांनो, या दिबा पाटील साहेबांनं आम्हाला 12.5% जमीन मिळवून दिली आणि जमिनीचं महत्त्व कळलं आणि त्या जमिनीच्या महत्त्वातून त्या आज आम्ही या नवीन मुंबई आमचं वैभव निर्माण झालं, ते निव्वळ शेतीमुळं. आणि त्या शेतकऱ्यांना शेती मिळवण्यासाठी 12.5% मिळवण्यासाठी त्या दिबा पाटलानं योगदान दिलं. त्याच्या अगोदर कुठल्याही नेत्यानं दिलं नाही किंवा या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी दिलं नाही. मग आमच्या भूमिपुत्राच्या
दिबा पाटील साहेबांचं जे नाव देण्यात यावं यासाठी राष्ट्रीय मुस्लिम भारत मुक्ती मोर्चा यांच्या माध्यमातून जे आंदोलन होत आहे तर त्यांना राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा रायगड यांच्या माध्यमातून आम्ही पाठिंबा देत आहोत आणि तमाम साऱ्या आवाहन पण करत आहोत की मुसलमान पण हा भूमिपुत्र आहे इथला आणि तो पण त्यांना पण दिबा पाटील साहेबांनी खूप मोठं त्यांना हे दिलेलं आहे, त्यांना पण न्यायनिवाडा दिलेला आहे. त्यांनी कुठल्या जाती जमातीसाठी कुठल्याही प्रकारचा न्यायनिवाडा न करता पूर्ण समाजासाठी त्यांनी जो न्यायनिवाडा केलेला आहे. त्यासाठी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या माध्यमातून मी आवाहन करतो आहे की त्यांना पाठिंबा, आता त्यांचे जे आंदोलन होतील म्हणजे 5 तारखेला 10 तारखेला त्याच्यानंतर इतर पुढे पण जे आंदोलन होईल त्या आंदोलनामध्ये मुसलमान खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या दिबा पाटलांचं नाव कसं जाहीर करण्यात येईल याचा आम्ही पाठिंबा देतो. धन्यवाद. इथल्या ज्या काही सामाजिक संघटना होत्या जवळजवळ 54 सामाजिक संघटना एक सर्व कडून एक संघर्ष समिती केली. त्याचा मी संयोजक आणि प्रथम अध्यक्ष म्हणून या मागेच्या जवळजवळ 2015-16 सालापासून आम्ही त्या घेतो. मध्यंतरीच्या काळात बऱ्याच पक्षांनी आम्हाला समर्थन दिलं तर आम्ही ठरवलं जी समिती सर्वपक्षीय तिला आपण समर्थन देऊया आणि आमच्या ज्या संघटना होत्या त्यांनी दिबा पाटलांचं नामकरण करावं म्हणून जे काय कार्य केलं होतं ते त्यांना आम्हाला सहकार्य घेऊन आता मानवी साखळीसाठी 4 जिल्ह्यात उत्तर कोकणातल्या सर्व भागात आम्ही अरण्य काम करतो. आम्हाला भारत मुक्ती मोर्चाचे अत्यंत धन्यवाद वाटत असं वाटतं कारण 2015 साली जेव्हा आम्ही याच्यावरती पहिल्यांदा विचार मांडला तेव्हा भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष पवन केशव साहेबांनी आम्ही नुसतं निवेदन नुसतं तोंडी बोलतो तर त्यांनी एका शहराचा विलंब न करता आम्हाला सांगितलं दिबा पाटलांचंच नाव दिलं पाहिजे, दुसरं कोणी असू शकत नाही, तुम्हाला आमच्याकडे काय मदत पाहिजे ते द्या सांगा, आम्ही तुम्हाला द्यायला जातो. आणि भारत मुक्ती मोर्चा तेव्हापासून आमच्याबरोबर आमचं सहकार्य करत आहे आणि दिबा पाटलांचे नाव द्यावं याच्यासाठी काम करत आहे. याच्यासाठी आम्ही धन्यवाद. तहसीलदारांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना भारत मुक्ती मोर्चानं या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या नंतर कृती समितीच्या माध्यमातून जे काही पुढची आंदोलनं डिक्लेअर झालेली आहेत आता 10 जूनला एक मानवी साखळीचं आंदोलन जे आहे ते कृती समितीनं डिक्लेअर केलेलं आहे आणि त्या आंदोलनात देखील भारत मुक्ती मोर्चा जो आहे तो पूर्ण ताकदीशी सहभागी होणार आहे, सक्रिय होणार आहे. यासाठी आम्ही पत्रकार परिषद आम्हाला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते की लोकनेते दिबा पाटील हे संपूर्ण भारतातील मूलनिवासी कष्टकरी शेतकरी भूमिपुत्रांचे बाकी विधाते आहेत. या आंदोलनाला काही निवडक जिल्ह्यांपुरता मर्यादित करण्याचा जो प्रयत्न चालला आहे तसा प्रयत्न होऊ नये यासाठी मी भूमिका स्पष्ट करतो की लोकनेते दिबा पाटील जे आहेत हे संपूर्ण भारतातल्या कष्टकरी लोकांचे नेते आणि त्यामुळे अशा महामानवाचं नाव ज्यांना सत्यशोधक वारसा लाभलेला आहे त्यांचं नाव जर का विमानतळाला दिलं गेलं तर लोकनेते दिबा पाटलांचा गौरव नसून विमानतळाचा गौरव होणार आहे ही आमची भावना आहे. आणि ही भावना जी आहे या भावनेची कदर करून या भावनेची दखल घेऊन सरकार याच्यावरती तातडीनं विचार करून जी भूमिपुत्रांची मागणी आहे ती स्वीकारेल आणि लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाला येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. येणाऱ्या काळात संघर्ष समितीच्या वतीनं जी कृती समिती बनलेली आहे त्या कृती समितीच्या वतीनं या संदर्भात जे काही आंदोलनं होतील त्या सर्व आंदोलनात भारत मुक्ती मोर्चा सहभागी असेल आणि तेच डिक्लेअर करण्यासाठी आजची आज पत्रकार परिषद आपल्या सर्वांच्या वतीने पार पडते. धन्यवाद. पनवेलमध्ये भारत मुक्ती मोर्चा रायगड जिल्ह्यातर्फे लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नामकरणासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ही चळवळ उभी राहिलेली आहे. या चळवळीला या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये
या देशाचा भूमिपुत्र, या महाराष्ट्राचा भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी सन्माननीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांचंच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला का द्यावं, ही भूमिका या ठिकाणी मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद भरवली आहे. सिडकोच्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना या ठिकाणी आम्ही आवाहन करतो, बांधवांनो, ज्या भूमिपुत्रांसाठी लोकनेते दिबा पाटील साहेबांनी त्यांचं सर्वस्व अर्पण केलं, 1981च्या आंदोलनामध्ये 5 भूमिपुत्रांचं बलिदान दिलं आणि त्या 5 भूमिपुत्रांच्या बलिदानामुळं आज सिडकोचा प्रकल्पग्रस्त, जेएनपीटीचा प्रकल्पग्रस्त आज श्वास घेत आहे. आज जो भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आहे, हा भूमिपुत्र जो आज घास खात आहे, ज्या जमिनीवर राहत आहे, ज्या गाडीमध्ये फिरत आहे, त्याच्यावर फक्त आणि फक्त अधिकार दिबा पाटील साहेबांचा आहे. आणि हा अधिकार कोणी हिसकावून घ्यायचा प्रयत्न करत असेल तर या ठिकाणचा भूमिपुत्र कुठल्याही पक्षाचा असो, तो भूमिपुत्र या ठिकाणी जुमानणार नाही आहे. या ठिकाणी भूमिपुत्रांची भूमिका मांडत असताना जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो की दिबा पाटील साहेब हे कुठल्या पक्षाचे नव्हते. दिबा पाटील साहेब यांनी या भूमिपुत्रांसाठी जो आंदोलन केला, त्या आंदोलनामध्ये शहीद झाले, शहीदांच्या आंदोलनावरती आम्ही जगत आहोत, याचा कदापि या ठिकाणी भूमिपुत्र विसर पडून देणार नाही. हा आंदोलन 10 जूनचा आहे, मानवी साखळी आंदोलन. हा आंदोलन आम्ही यशस्वी करणार आहोतच. त्यानंतर 24 जूनचं आंदोलन हा सुद्धा आम्ही यशस्वी करणार आहोत. यानंतरही या राज्य शासनानं या आंदोलनाची दखल घेतली नाही तर भारत मुक्ती मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा आंदोलन पेटवल्याशिवाय राहणार नाही. आणि दिबा पाटील साहेबांना जो भूमिपुत्रांना न्याय मिळवून द्यायचा आहे, भूमिपुत्रांचा अस्तित्वाचं आंदोलन आहे, या अस्तित्वाच्या आंदोलनाला जाहीरपणे या ठिकाणी आम्ही पाठिंबा देत आहोत आणि या ठिकाणी पाठिंबा देऊन थांबत आहोत. धन्यवाद. मित्रांनो, दिबा पाटीलांची जन्मभूमी जासई गाव, त्याच गावचा मी रहिवासी आहे. आणि दिबा पाटील साहेबांची जरी जन्मभूमी जासई असली तर कर्मभूमी पूर्ण महाराष्ट्रात आहे. हे नव्हे, देशासाठी पूर्ण त्यांनी 12.5% कायदा आणलेला आहे. तर जो 10 तारखेला जो साखळी उपोषण, मानवी साखळी उपोषण होत आहे, मानवी साखळी जो आंदोलन होतं, त्या आंदोलनाला मी पूर्ण रायगड, ठाणा, पालघर किंवा कोकणच नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा राष्ट्रीय पर्यावरणाचा, महाराष्ट्रातला राष्ट्रीय मूळ निवासी कर्मचारी संघाचा उपाध्यक्ष या नात्याने मी पूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा देतो. आणि जी मानवी साखळी आंदोलन जो होणार आहे त्याला प्रत्येक कंपनीतून सुट्टी नसल्यामुळं प्रत्येक कंपनीतून कामगार त्याला सपोर्ट करणार आणि सहकार्य करणार. त्या आंदोलनामध्ये पूर्ण कामगार माझे समर्थन करणार. तो कंपनीच्या बाहेर येऊन ते समर्थन करणार कामगार दिबा पाटील साहेबांचं. आणि दिबा पाटील साहेबांना आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील नाव हा देणारच आणि आम्ही घेणार. कारण आमचा हा शासक वर्ग आहे. शासक वर्ग आणि दिबा पाटील साहेब हे ओबीसी समाजाचे माणूस होते. तर शासक वर्गाचं नाव देण्यासाठी कुणाच्या समर्थनाची गरज नाही, ते आम्ही घेणार. कारण दिबा पाटील साहेबांचे या भूमीमध्ये योगदान आहे. या 12.5%चा जो इतिहास लिहिला, या रायगड, ठाण्यामध्ये, पालघरमध्ये जो इतिहास लिहिला गेला, नवी मुंबईमध्ये जो इतिहास, दिबा पाटील साहेबांचा नवी मुंबई विमानतळाला नाव आम्ही देणारच. आणि ते दिल्याशिवाय इथले भूमिपुत्र गप्प राहणार नाही. कारण तुम्हाला 1984चा आणि 81चा इतिहास तुम्हाला माहिती असेल. कारण त्या काळात सरकारने जोर जबरदस्तीने आमच्या जासई विभाग उरणपट्टी तालुक्यातल्या पुरुष मंडळीला पूर्ण जासईमधून उचलून घेतलेले, अटक केली
तरी आमच्या गावातल्या शूर महिलांनी त्या आंदोलनासाठी घरात न बसता रस्त्यावर उतरून त्या शासनाच्या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन तो आंदोलन 81चा आंदोलन केलेलं आहे किंवा 84चं आंदोलन केलेलं आहे. तर दिवा पाटलांचं नाव कुणी देणार का नाही देणार, पण इथला बहुजन समाज आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील नाव तो देणारच आणि आम्ही ते करून घेणार.